नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद झाला। या वादातून कोयत्याने वार केल्याने दुसरा मित्र गंभीररित्या जखमी झाला। 2 फेब्रुवारीला रात्री 8 वाजता ही घटना घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण वय वर्ष 23 हे दोघे चांगले मित्र आहेत। दोघेही 2 फेब्रुवारीला सायंकाळी भारती विद्यापीठ परिसरातील उसाच्या गाडीजवळ उभे होते। गप्पा मारत असताना जुन्या मैत्रिणीची आठवण निघाली आणि त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं। भांडण टोकाला गेले आणि आदित्य कांबळे यांनी मित्र चेतन चव्हाण यांच्यावर थेट कोयत्याने वार करायला सुरुवात केली। या हल्ल्यात चेतन गंभीररित्या जखमी झाला आहे। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।